तर काहीतरी करा अजून काहीतरी होते बघा, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी आंघोळ पाणी लवकर आवरलो आणि अर्जुन दादा पाशी येऊन बसलेलो. चारदोरीला औषध मारायचं आहे, काका औषध आणायला गेलेत. आज चालू आहे औषध करायला. आपल्या टाकीत काय पाणी भरलेलं नव्हतं, टाकी मोकळीच आहे, ध्यान नाही. मग त्यासाठी आता आपलं ब्लोअर भरायला शनिबाई चावीला पाणी नाही बघायला आलोय सुपरफास्टमध्ये. हां, ह्या चावीला पण पाणी नाही. आता पाणी भरायसाठी सगळ्यात पहिलं तर टाकीत पाणी भरायला लागणार. त्यासाठी आता लाईट 3 पीस नाही, सिंगल पिन मोटर चालू करणार आहे. लाईट नाही. आता सिंगल पीस पण चालू झालं नाही म्हटल्यावर ते खालनं आलेलं सोलरचं पाणी घेतलं पाहिजे. मग त्यासाठी सगळ्यात पहिलं तरी विहिरीत पडणार पाणी बंद करायचं. त्याचं कॉक किती हिडन आहे. बंद होईना. तरी पण पाणी पडायला लागले. तेवढं बारीक लिकेज राहतंय, तेवढं राहू दे, काय अडचण नाही. ट्रॅक्टर लावलं बघा वरंगळीला आणि आता नाश्ता पाणी पण आवरलोय. चाललोय मक्या रानातली 4 कडची 4 ठिबक आणि सबलाईन काढणार आहे. कापली बघा ही सबलाईन. आता हे नुसतं ठिबक काढत जाणार आणि सबलाईन उचलून अशी उभी टाकणार इकडं. मित्रांनो केलं बघा विषय ओके. सबलाईन पण काढल्या आणि इकडचे 4-5 ओळ्या पैपा अशा खाली ओढल्यात. कारण ऊस तोडायला गाडी येणार आहे इकडनं वरनं. खालनं काही येऊ शकत नाही, कारण आता खालनं ऊस मोठा आला, ते ऊस मोडतोय. मग वरनं यासाठी सगळी प्लॅनिंग ओके केल्या. फक्त ते आली की ट्रॅक्टर तेवढं रेडी ठेवायचं, म्हणजे त्यांना अडकलं तर ओढून द्यायला येते. अर्जुन दादा पाक वरच्या कोपऱ्याला पाणी सोडायला लागला आहे. आता तोपर्यंत जातो मी घराकडे, कारण दोघांचं काय काम नाही वरती. मित्रांनो घरातून फटाफट आवरलो आणि आता चाललोय लग्नाला. स्वराजच लग्न आहे, 31ला चालू आहे. तसं जरा लवकरच चाललोय मी आणि अर्जुन दादा चाललोय. मित्रांनो झालं बघा लग्न. हे काय नशीब पनवती असावं तर माझं, कारण आता 15 शर्ट घातलोय आणि काकांनी सांगितलं देताना ट्रॅक्टर घेऊन म्हणून जाता आणि ट्रॅक्टरच ओढला होता. रोटर सोडावं लागतं. आता हाय अशा 15 शर्ट काळा करून घ्यायला लागतोय. मग आता जाता ट्रॅक्टर घेऊन जाणार. बघा या अर्जुन दादाचं मोठं मन. दोघांच्यात 1 लिटर सांगितलं औषध रस. नाद करा पण अर्जुन दादाच कुठं. येता येते जनावरांसाठी कॅल्शियम घेतले. मित्रांनो नशीब जरा आमच्या संघ आहे असं दिसतंय, कारण आता गेलो तिथं पण ट्रॅक्टरच्या पुढच्या जागा हवा नव्हती आणि त्यांच्यात कुणाच्यातच पंप नव्हता. ट्रॅक्टरला रोटर जोडलेला आहे. मग नारंगा म्हटलं कपडे बदलून पंप घेऊन जावा. मग काय मी चाललोय घराकडं. आता कपडे घालणार साधे आणि मग घेऊन जाणार पंप आणि मग घेऊन जाणार ट्रॅक्टर. मित्रांनो घेतला व पंप, कपडे चेंज करून आता चाललोय. अर्जुन दादा येत नाही म्हणालता आणि काकाने अर्जुन दादाच लावून दिली. आता चाललोय चार्जिंगवरची स्कूटी घेऊन पेट्रोल वाचवत. या किन्नाला पाणी बघा किती प्रेशरनं चालू आहे. असं तिथं काय तर पडलं म्हणलं की लगेच जातो तिथं वर. घेतली बघा चावी. हे बघा त्यात हवा कमी झाला पाक. हवा चढून झाल्या म्हणलं तर अर्जुन दादा म्हणायचं की रोटरवर उचलायचा. मार कार किर पाय दिक त्याच्यावर खाली. रोटर सोडला बा तिथं. आज चालू ट्रॅक्टर घेऊन. ट्रॅक्टरला शिडी जोडायची अजून जोडली बघा. शिडी पण जोडली आणि पट्टी पण जोडली. आज चाललोय घराकडे घेऊन.
ट्रॉली जोडली आणि हे ट्रॅक्टर घेऊन यायचं कारण म्हणजे इथं काका गोटा बांधणार आहे त्या ब्लोअरच्या पलीकडं. मग तिथं खाली मुरुम झाला की त्या पोहल्यांना मुरुम आणून इथं वतायचं आहे आणि पूर्ण एक लेवल करायची त्या आंब्या झाडाच्या बुडक्याच्या लेवलनं. त्यासाठी हे मोठे ट्रॅक्टर आणले. जोडली पण ट्रॉलीचं सारखं इकडे ऊस भरायला ठेवलेलं तेव्हा इथंच आहे. काका म्हणाल तर डोसक्यावर राहणार. काकांचं सगळं भांडून आली एस एस घेऊन. आता एस एसवर घेऊन जाणार. काकांना अजून आमची ताकद माहीत नाही. हलके एकटाच नेतोय. पडायची भीती वाटायला इकडे तिकडे हालायला येते. बघा पाहायचं आज चाललोय घेऊन ट्रॅक्टर. पाठीमागा धुरळा बघा. आपण आल्यावर किती वाहन आली बघा. ते तर भराल तर मगाचपासून भरायला लागलंय. जॉन डिअर एक आलं आणि एक हायवा एक आलं पाठीमागं. कसं आहे बघा हे हत्यार. भरली बघा आपली यंत्रणा. पण याला काय जमवत नाही. तर काहीतरी करा अजून काहीतरी होते बघा. त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. कुठली ही गेलं टायर पूर्ण रुतलंय. पाऊस झाला असला कसला झाला तुम्हीच बघा. हे पाणी किती पाणी झालं सगळं. ट्रॅक्टर शेवटी काढून लावलेलं. आंबा बघा झाडच किती पडल्या ती. काका त्यांची जनावर लागली पोवायला. हे म्हशी तर काय वाचल्यात पण ही बघा बुडली सगळी जनावर. नाही एकच नुकसान झालं नाही. इथं ट्रॅक्टर उतलं. इथली पाईपलाईन तर फुटली आणि तिकडे मागं घेताना मोटरपेटीचं एक नुकसान झाले. ही बघा मोटरपेटीची अवस्था काय केल्या. मोटरपेटीच्या वेळी काय विषय झालता. पुढनं डंपरवाला ते हायवावाला तिथपर्यंत आलता आणि माघारी घेताना मग इथनं कोपऱ्यात तटलं. या खालच्या पेटीला तेवढं लागलं. वरचं काय तसंच आहे. तरी बरं ऐन वेळेवर जेसीबीवाला आला. नाहीतरी पावसात तर काय निघत होतं. ट्रॅक्टर नुसतंच उचलून आलं पुढनं. लई रुचलेलं तू खोल लई लई. आता हे एक काम वाढलंय. याचं लिकेज काढून ओके करायचं तर जेसीबीनं पुढं पण दाबून दिलंय जरा. आता इकडनं वतन तर का सोपं नाही. काय विषय झालता त्याकडला तिथं भांडी त्यांनी होत होती त्या क्रेटपाशी. मग तिकडनं जास्त पलीकडनं घेतलं असतं तर रुतला असतं ट्रॅक्टर खाली. म्हणताना जरा इकडनं घ्यायला गेलो आणि इथं पण कलम झालं. जिंदगी बरबाद झाली. मटेरियल खुरी बिरी काय घावतात का आता. पाण्यात चापचून उडका लागणार आहे. त्याला तिकडंच की तिथं मेघ मारले. तिथं मेघ मारले तिथं. हा मग चालतंय की. इथंच मुरुम होताला. मुरुम आणाल तो आणि मुरुम आणायच्या आधीच पाऊस पडला. सगळा बल्ला झाला. सरळच केला की त्याला. वाकड्याचं सरळ झाली की एकदम. जरा बागाय फक्त. ते झालेलं लिकेज थोडा वेळ उकरत बसलेलो. उकरून खाली पाईप लागले नाही पण ती पाईप लई खोल आहे खाली. आता पावसाच्या ह्यानं तर काय काम नाही. तर थोड्या वेळानं जेवण करणार, एडिटिंग करणार, झोपून टाकणार. त्यामुळे आपला व्लॉग इथं सेंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.